समास 9वा. नाना उपासना निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना. भावार्थे प्रवर्तले भजना, ठाई ठाई. येथे प्रारंभी श्रोता प्रश्न करीत आहे. तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. जागोजागी लोक भावार्थाने भजन करीत असतात. आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती. जे जे निर्गुण म्हणिती, उपासनेसी. आपल्या आवडीच्या देवाला ते भजतात, त्याची नाना प्रकारे स्तुती स्तवने करतात. प्रत्येकजण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो. याचा कैसा आहे भाव, मज सांगी जे अभिप्राव. अरे हा स्तुतीचा स्वभाव, ऐसा आहे. यात काय भाव आहे, याबद्दल आपले मत काय आहे ते मला सांगावे. यावर वक्ता म्हणतो की अरे, आपापल्या देवाची स्तुती करावी असा माणसाचा स्वभाव असतो. निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण. सकळ त्याचे अंश हे प्रमाण, प्रचित पहा. निर्गुण असे म्हणणे मायेमुळे शक्य होते आणि ती माया बहुगुणी असल्याने निर्गुणचे बहुगुणी आहे असे म्हटले जाते. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे. सर्व देव हे त्याचेच अंश आहेत हे अनुभवाने जाणून घ्यावे. सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते. अधिकार परत्वे ते, मान्य की जे. सर्व लोकांना जे मान्य होते ते अंतरात्म्याला पावते. आपल्या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एकच की नाही हे पटेल. श्रोता म्हणे हा अनुमान, मुळी घालावे जीवन. ते पावे पानोपान, हे साध्य कर प्रचिती. यावर श्रोता म्हणतो की ही कल्पना आहे. झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागते, तेव्हा ते पानोपानी पोचते, ही रोकडी प्रचिती आहे. वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी. परी न थिरे निमिषभरी, भूमीस भेदे. यावर वक्ता म्हणतो की तुळशीच्या रोपाला भांडभर पाणी घातले तरी ते वर पानावर राहत नाही, ते एका क्षणात जमिनीला भेटून मुळाकडेच जाते. थोरा वृक्षास कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे. याचा अभिप्राव देवे, मज निरोपावा. तेव्हा श्रोता म्हणाला की तुळशीचे ठीक आहे, पण मोठ्या वृक्षाच्या बाबतीत काय करावे, त्याच्या शेंड्यापर्यंत पात्र कसे न्यावे, याचा अभिप्राय स्वामींनी मला स्पष्ट करून सांगावा. पर्जन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते. हातची पावे ना तेथे, काय करीती. पावसाचे पाणी मोठ्या वृक्षावर पडते, पण तेही मुळाकडेच जाते. पात्राने पाणी घालायला हात पुरत नसेल तर काय करावे. सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे. साधू जनाचे पवाडे, विवेकी मन. सगळ्यांनाच मूळ सापडेल इतके त्यांचे पुण्य कोठे असते. साधू संतांचे विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. तथापि वृक्षाचे निपडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे. ये गोष्टींचे सांकडे, काहीच नाही. तथापि वृक्षाच्या दृष्टांतावरून झाडाला कोठेही पाणी घातले तरी ते कोठे जाते हे लक्षात येईल, म्हणून काहीच अडचण राहणार नाही. मागील अंशकेचे निरशन, होता झाले समाधान. आता गुणास निर्गुण, कैसे म्हणती. मागे जी शंका विचारली होती तिचे निरसन झाल्याने श्रोत्यास समाधान झाले.
आता गुणाला निर्गुण कसे म्हणतात ही शंका राहिली आहे. चंचलपणे विचारले सगुण ऐसे बोलिले, येर ते निर्गुण उरले गुणातीत. जे चंचलपणे विकार पावते त्याला सगुण म्हणतात. याखेरीज जे गुणातील उरते ते निर्गुण होय. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पहावे सारासार. अंतरी राहता निर्धार, नाव नाही. वक्ता म्हणतो हा विचार करण्यासाठी सारासार विवेकाने सार काय हे शोधून काढावे व त्यासंबंधी स्वानुभवाने निर्धार निश्चय झाला की निर्गुण हे नावही मग उरत नाही. विवेकेची जो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा वेवाद खोटा. एक खराच राजा असतो आणि एका सेवकाचे नाव राजा असते. विवेकानेच खरा कोण हे जाणून घ्यावे. तेथे वादविवाद करणे योग्य नाही. कल्पांत प्रळयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले, येर ते अवघेची झाले मायेमध्ये. प्रलयकाळी कल्पांत झाल्यावरही जे शिल्लक उरते त्यास निर्गुण म्हणावे. याखेरीज जे जे काही सर्व उत्पन्न होते ते मायेमध्येच येते. सेना शहार बाजार नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये तसेच लहान मोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठतात. त्यांची निवड कशी करावी. काळामध्ये प्रजल्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे. पर्जन्य काळात दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री जरा निवळता की नाना जीव सर्व एकदमच आवाज करू लागतात. त्यांची निवड कशी करावी. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, बहु ऋषी बहुमते कैसी निवडावी. पृथ्वीतलावर नाना देश आहेत, त्यात अनेक प्रकारच्या भाषा आहेत, त्यात असंख्य मते आहेत. शिवाय अनेक ऋषी असून त्यांचीही वेगवेगळी अनेक मते आहेत. त्यात निवड कशी करावी. वृष्टी होता जे अंकुर, सृष्टीवरी निघती अपार, नाना तरु लहान थोर कैसे निवडावे. पाऊस पडला की पृथ्वीवर नाना बीजे अंकुरतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे अपार तरु लहान थोर वृक्ष निर्माण होतात. त्यातून निवड कशी करावी. खेचरे भूचरे जलचरे नाना प्रकारची शरीरे, नाना रंग चित्र विचित्रे कैसी निवडावी. आकाशात संचार करणारे, पृथ्वीवर विचरण करणारे आणि जलात विहार करणारे प्राणी पक्षी अशी नाना प्रकारची शरीरे आहेत. ती चित्रविचित्र नाना रंगांचीही असतात. त्यातून निवड कशी करावी. कैसे दृश्य आकारले नाना परी विकारले, उदंडची पैसावले कैसे निवडावे. हे दृश्य विश्व या प्रकारे आकारास येऊन त्यात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होऊन त्याचा अफाट विस्तार झाला आहे. यात निवड कशी करावी. पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे, बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसी निवडावी. आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगरे दिसतात. ती लहान थोर नाना रंगांची असतात. त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात. त्यामध्ये निवड करणे अशक्यच असते. दिवस रजनीचे प्रकार, चांदणे चाणी अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा. दिवस आणि रात्र, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार यात निवड कशी करायची. विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान, येणे रीती. विस्मरण आणि स्मरण,
शिस्त आणि गैरशिस्त, प्रचिती आणि अनुमान यातही निवड करणे याप्रमाणेच कठीण आहे. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेके वीण काये, उमजो जाणे. न्याय आणि अन्याय, होय अथवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊ शकत नाही. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. कोण कार्यकर्ता आहे आणि कोण निकामी आहे, कोण शूर आहे आणि कोण वाईट कर्मे करणार आहे, कोण धार्मिक आहे आणि कोण अधर्मी आहे हे कळलेच पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. धनाढ्य कोण आहे आणि दिवाळखोर कोण आहे, सज्जन कोण आहे आणि चोर कोण आहे, काय खरे आणि काय खोटे आहे हा विचार कळलाच पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरिष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. वरिष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे, भ्रष्ट कोण आहे आणि अंतर्निष्ठ कोण आहे हे सारासार विवेकाने स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9वा समाप्त.